नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय आपलं YouTube प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, नुकतंच अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि त्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण अपडेट्स हाती येत आहेत आणि त्यातीलच एक महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे शिक्षकेतर कर्मचारी असतील किंवा अनुकंप भरती संदर्भात एक आनंदाची बातमी म्हणूयात आलेली आहे. काय ती बातमी आहे संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर जरूर करा की जे या भरती प्रक्रियेची वाट पाहत होते, कारण त्यांना ही माहिती खूप उपयुक्त अशी ठरणार आहे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आता सध्या सर्वात जास्त चर्चेचा विषय म्हणजे शिक्षकांसाठी आवश्यक असणारी पात्रता म्हणजे टीईटी परीक्षा अनिवार्य झालेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे परीक्षा परिषद दरवर्षी 2 वेळा त्याचं आयोजन करते, कारण सर्वोच्च न्यायालयाने अनिवार्य केली गेलेली ही टीईटी आणि अगदी याच्याच परिपूर्ण तयारीसाठी आपण घेऊन आलेलो आहोत अत्यंत दर्जेदार बॅच महागुरु 1.0 बॅच, ज्यामध्ये मार्गदर्शक खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सर परिपूर्ण असं मार्गदर्शन मराठी आणि इंग्रजी या विषयाचे हमखास मार्क आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला लाभत आहे. त्यांचा अनेक वर्षाचा अनुभव आणि त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक शिक्षकांचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार झालेलं आहे आणि पुढे जाऊन त्यांचं शिक्षक बनण्याचं देखील स्वप्न साकार झालेलं आहे. बाकी बॅचची सर्व डिटेल स्क्रीनवरती आहे. अत्यंत माफक दरामध्ये ही बॅच उपलब्ध करून दिली. ऍडमिशन सुरू आहेत. लवकरात लवकर बॅच जॉईन करा. त्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करून बॅच संदर्भात सर्व डिटेल जाणून घ्या. पुढे गुरुवर्य 1.0 बॅच अगदी सुरू असणाऱ्या शिक्षकांसाठी विशेष अशी बॅच, त्याचेही डिटेल स्क्रीनवरती आहे. कॉन्टॅक्टसाठी नंबर्स देखील आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप लिंक दिलेली आहे. त्या ॲप लिंकवरती जाऊन ॲप इन्स्टॉल करून घ्या आणि बॅच परचेस करून घ्या. यावर्षी तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न नक्की होईल. यासाठी ही बॅच खूप उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरेल, यात तिळमात्र शंका नाही. आता जी अपडेट आलेली आहे त्यावरती आपण फोकस करूया. काय आहे ती अपडेट? आपल्याला माहिती आहे लक्षवेधी याची या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या विधान परिषदेमध्ये लक्षवेधी मांडली गेली आणि त्या लक्षवेधीमध्ये राज्यात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती व अनुकंप भरती प्रक्रियेबाबत शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याचं खुद्द स्वतः शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी नुकतंच आज या विधान परिषदेमध्ये त्यांच्या लक्षवेधीमध्ये ही मुद्दा मांडण्यात आला. दिनांक 21 फेब्रुवारी 2024 ते 28 मे 2025 या कालावधीत झालेल्या नियुक्त्यांची विविध कार्यपद्धतीनुसार तपासणी करून आपल्याला माहिती आहे आता सध्या ज्वलंत मुद्दा म्हणजे संच मान्यता, कारण जोपर्यंत संच मान्यता निश्चित होत नाही अतिरिक्त शिक्षक आणि त्यांचं असणारं समायोजन, अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन यादी प्रक्रिया पूर्ण केली जाईल. सुधारित अनुकंप धोरणाला लागू करणे म्हणजे एक नवीन धोरण लागू करणार आहेत की जी अनुकंप तत्वावरती अनेक जागा रिक्त आहेत त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती होईल आणि त्याचं धोरणही लागू करण्यात येत असून पात्र प्रकरणे हा सर्वात महत्वाचा आहे तात्काळ निकाली काढण्याचं निर्देश देखील दिलेला आहे, असं खुद्द स्वतः शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी त्यांच्या लक्षवेधीमध्ये नमूद केलेलं आहे. तसेच संच मान्यता व इतर आता बघतोय आपण, मी तुम्हाला रोजच्या रोज त्या संच मान्यतेची अपडेट अगदी प्रत्येक जिल्हा परिषदेनुसार काय अपडेट आहे, कोणती माहिती मागवली आहे, शाळांना कोणती माहिती आणि काही इशारे दिलेले आहेत लवकर माहिती संकलित करण्यासाठी, ह्याच्या अपडेट देतोय आणि तिथं हा मुद्दा सुद्धा सांगितलेला आहे. संच मान्यता व इतर शैक्षणिक प्रशासकीय प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यातही शासन विचाराधीन असल्याचं, म्हणजे ऑफलाईन पद्धतीने केलं जातंय, आता तीच प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यातही शासन विचाराधीन आहे असं म्हटलं गेलेलं आहे खुद्द मंत्री दादा भुसे यांच्या मार्फत. म्हणजे नक्कीच जे शिक्षकेतर कर्मचारी असतील आणि जे अनुकंप तत्वावरती आता त्या जागेवरती रुजू होणारे असतील त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. आपल्याला माहिती आहे की आता हा अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर बऱ्यापैकी ही प्रक्रिया, कारण ही संच मान्यता एकदा निश्चित झाली, अतिरिक्त शिक्षकांचं पुनर्वसन होऊन आकडेवारी ज्यावेळेस निश्चित होईल त्यावेळेस शिक्षकेतर कर्मचारी असू द्यात विथ शिक्षक सुद्धा, कारण आपल्याला माहिती आहे नुकतीच टेट 3 संपन्न झाली, पवित्र पोर्टल प्रणाली सुरू झालेली आहे आणि अडथळा जो येत होता
त्या अडथळ्याविषयी आपण चर्चा केली, कारण ही ज्यावेळेस प्रक्रिया संपन्न होईल प्रत्यक्षात ही भरती प्रक्रिया मग शिक्षक असू द्यात, शिक्षकेतर कर्मचारी असू द्यात किंवा अनुकंप तत्वावरती जी काही जागा असतील त्या संदर्भातल्या असू द्यात, अगदी वृत्तपत्रामध्ये सुद्धा बऱ्याच या बातमीमध्ये म्हणजे या बातमीला दुजोरा दिला गेलेला आहे, कारण महत्वाचा अर्थसंकल्पीय अधिवेशनातले संपूर्ण निर्णय आपल्यासाठी महत्वपूर्ण ठरतात. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती व अनुकंपा भरती प्रक्रियेत शासन सकारात्मक हीच टॅगलाईन वापरली आहे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या मार्फत. बाकी हे 27 लाख कर्मचाऱ्यांची भरती आणि पेन्शन आता ऑटो पायलटवर, म्हणजे त्यामधील इतर काही चर्चा झाली तो मुद्दा, पण आपल्यासाठी हा मुद्दा महत्वाचा आहे. राज्य शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती आणि अनुकंप भरती प्रक्रियेबाबत शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याची ग्वाही शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत जाहीर केलं, की जे मी मागे तुम्हाला एक्सप्लेन केलं. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती व अनुकंप भरती याविषयी सदस्य सुधारक अडबाले यांनी लक्षवेधी उपस्थित केली. काय उपस्थित केली? शिक्षण मंत्री यांनी आकडेवारी सादर केली आणि 21 फेब्रुवारी 24 आणि 28 मे 2025 कालावधीत झालेल्या नियुक्त्यांची विहित कार्यपद्धती मागे आपण तेच एक्सप्लेन केलं. अगदी संच मान्यता निश्चित असेल निश्चित आणि ज्या अतिरिक्त शिक्षकांचं पुनर्वसन होऊन ह्या संपूर्ण प्रक्रिया राबवण्यात येतील असं देखील म्हटलेलं आहे. नक्कीच ही माहिती तुमच्यासाठी इम्पॉर्टंट अशी आहे. जे शिक्षकेतर कर्मचारी काम करत आहेत त्या ठिकाणी त्यांना नक्की काही कालखंडानंतर त्यांच्या जागा रिक्त होतील आणि त्यांना एक नवीन संधी उपलब्ध होईल. आणि सर्वात महत्वाचं अनुकंप खूप दिवसापासून हा एक रखडत पडलेलं प्रकरण एकदाच मार्गी लागन, कारण एक नवीन धोरण शासन राबवत आहे, त्यांचंही पुनर्वसन होईल. या संपूर्ण महत्वपूर्ण बाबी त्यांच्यासाठी ठरणार आहेत. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडली असेल लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनल फॉलो जरूर करा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी आपल्यासाठी आवश्यक असणारी टीईटी परीक्षा याच्या परिपूर्ण तयारीसाठी आपण जी सुरू केलेली बॅच आहे मार्गदर्शक बाळासाहेब शिंदे सर यांच्या, अगदी महत्वपूर्ण असे विषय घेऊन, आणि त्या बॅचचा तुम्ही जास्तीत जास्त लाभ घ्या. या वर्षी तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न निश्चित साकार होईल, यात तिळमात्र शंका नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर थांबतो इथं. पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण अपडेट घेऊन. गुड बाय अँड टेक केअर.